मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, वैदिक ज्योतिषी मी गणेश शास्त्री शुक्ल अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 14 डिसेंबर 2023 गुरुवार, मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष द्वितीया, मूळ नक्षत्र गंड योग आणि वनिज करण। चला तर सुरू करूया दैनिक राशी भविष्याला। मेष राशी, कामाचे महत्व व त्याला गांभीर्य ओळखूनच आपण कामे करा। कामामध्ये हलगर्जीपणा करणे किंवा टाळमटाळ करणे किंवा आळशीपणा करणे किंवा गडबडीने काम करणे या सर्व गोष्टीतून आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते। त्यामुळे त्या कामाचे गांभीर्य आणि महत्व ओळखा। वृषभ राशी, थोरा मोठ्यांच्या गाठी भेटी होतील, असे म्हणजे ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला भेटतील, त्यांच्या बरोबर आपले बोलचाल वाढेल, संबंध वाढतील आणि त्यांच्यापासून आपल्याला व्यवसायात लाभ सुद्धा होईल। म्हणजे आपल्या व्यवसायात लाभ करून घेता येईल त्यांच्या ओळखीपासून। मिथुन राशी, महत्वाच्या कामाला वेळ द्या, ती महत्वाची कामे ओळखून वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, याचाच आपला लाभ असेल। कर्क राशी, आज कामामध्ये आपला उत्साह वाढेल, सर्व कामे आपण आत्मविश्वासाने वेळेत पूर्ण करा। सिंह राशी, आपल्या कुटुंबामध्ये नवीन सदस्यांची वाढ होऊ शकते, आनंदी वार्ता ऐकायला मिळू शकते। कन्या राशी, लांबचे प्रवास सुखकारी होतील, त्या प्रवासातून लाभ होईल आणि आनंद मिळेल। तुळ राशी, मोठ्या गुंतवणुकीसाठी आपल्याला वेळ लाभेल, योग्य वेळ संधी मिळेल, त्याचा लाभ करून घ्या। वृश्चिक राशी, आपले मत व विचार इतरांवर लादू नका, आपलेच त्याच्यात नुकसान होऊ शकते। आपण जर एखाद्यावर हट्टाने एखादे काम करायला लावाल तर ते काम त्याच्याकडनं चुकीचे होईल आणि आपले आर्थिक नुकसान होईल। धनुराशी, न मागता कोणालाही इतरांना सल्ला द्यायला जाऊ नका, असा सल्ला त्यांना दिल्यामुळे त्यांचे तर नुकसान होईलच, त्यानुसार त्याचे खापर आपल्या डोक्यावर पडून आपलेही नुकसान होईल, हानी होईल। मकर राशी, जोडीदाराचे मन राखा, त्यांना दुखावू नका, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण वेळ द्या। कुंभ राशी, नवीन मित्र मैत्रिणींची भेट होईल, गाठी भेटीतून आपल्याला लाभ सुद्धा होईल। मीन राशी, नोकरीतील बदल आपल्याला लाभकारी असेल, त्याच्यात आपल्याला यश सुद्धा मिळेल। आजचा दिवस 12ही राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी जाऊ। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।